ॲक्च्युली मी हमाले यांचा म्हणून आणलंय मला. आली आत्ते आली. सो WNS मधल्या जुन्या मित्रांना भेटून मला खूप बरं वाटलं. ओवी मला घेऊन जाते. कुठे जात आहे? गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी संडे मॉर्निंग. आता वाजले 6:25. आता आम्ही निघणार आहे. आता मी चाललो आहे मम्मी पप्पाला सोडायला ठाण्याला. आणि यांचे बोजे किती आहेत माहिती आहे? बघा, पुढे दाखवतो मी तुम्हाला. आणि आता तिकडून आत्ते बोजे किती घेऊन येणार आहे हे पण बघा. 4 माणसं चालले आणि बोजे किती असतात. आणि यांची गाडी कुठली असणार हे मी तुम्हाला दिसेलच. यंदा आम्ही जनशताब्दी नाही घेतली आहे, दुसऱ्या गाडीने चालले आहेत ते लोक. सो बघूया आत्ते किती तयारीत आली. ओके, सो बघत राहा ब्लॉग पुढे. चला. सो मित्रांनो, यांची तयारी झालेली आहे बघा. आणि आता वाजलेत बघा 6:30. आणि ही 2 माणसं आणि बॅगा बघितली. 1 2 3 4 5. आणि आता तिकडून आत्ते किती बॅगा आणते ते बघूया. आम्ही आता गाडी घेऊन चालू आहे. एक्सेल 6 बीचला घेऊन चालू आहे. टाकोलीला ना कोरलीवरून चढणार आम्ही. बघूया संडेला गर्दी भेटते का नाही. थोडंसं काही नसेल ना, काय वाटतं तुम्हाला? बघा. सो आम्ही निघालो आता. ओवीला उठायला नाही कारण ते दोघं झोपले होते. तर ओवीचं रिॲक्शन घरी आल्यावर बघूया. उठलं नाही त्याचं. ओके, चलो चला जाऊया. थंडी आहे. गुड मॉर्निंग बेबी. गुड मॉर्निंग. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. माती जय. पिण्याची सोय. देवी माते की जय. काही जुटले रे लोक, पण शेपोटे ते सगळे लोक असतात ते. मित्रांनो, गाडी लावली इकडे. चलो आता जाऊया. कुठलीच गाडी नाही, संडे. ॲक्च्युली मी हमाले यांचा म्हणून आणलंय मला. चढ बॅगा माझ्या दोघं पण तशीच चढते. सहा 42 झाले. गाडी ती बघा आली गाडी. इथेच दमले पप्पा. सगळे एका डब्यात चढले. पण इकडे झाले थंडी वाजणार म्हणून इकडे बसते ना. तर ते इथून आली आत्ते आली. अच्छा अच्छा, आत्ता इकडे आले आणि काका तिकडेच बसले. इकडेच आहे. 7 किंवा 5 वर जावं लागेल. किती बोज आहे तुमचा? 2च. हे बघ गाव घेऊन चाललंय पूर्ण. हे बघ माझ्या खांद्यावर पण आहे. काका बघा या कोपऱ्याला बसले. चला. सो यांची गाडी लागली आहे 7 नंबरला आणि आम्ही आधीच खाली आलोय. ही बघा मांडवी दिसली 7:51, पण ती लेट आहे. यात्रियों को होने वाली असुविधाओं के लिए हमें खेद है. सूचना समाप्त. धन्यवाद. धन्यवाद. गाडी अजून निघालेली नाहीये. सो आम्ही आमच्या डब्याकडे येऊन पोचलोय. पण कोच नंबर 14 आहे यांचा. लिहिलंय सरळ सरळ ऑन ओनली ड्युटी रेल्वे स्टाफ. आणि हे बघा तुमचा पास कुठे आहे? रेल्वे ड्युटीवर आहे का? आयडी कुठे तुमचा? आयडी कुठे आहे? एक्सप्रेस या गाडीच्या डब्यांची स्थिती इंजिन पासून अशा प्रकारे यांची गाडीचा टाइम उलटून गेलाय आणि गाडी आली.
स्वतः यांना जायला लेट होईल तेवढं मला पण जायला लेट होईल. मित्रांनो सगळ्या गाड्या येऊन जातात पण आमची गाडी काही येत नाही. येतं कुठली आहे? अगरतला लोकमान्य टिळक टर्मिनस. या गाडीमध्ये चेन पुलिंग झाली आहे म्हणून ती गाडी थांबली आहे. फिरतायत पोलिस ते शोधणार पहिले की का चेन पुलिंग झाली. मी इथं खाली बसले हळूहळू पप्पा झोपणारच आहे असं वाटतंय मला इथे सगळ्यांनी. तर रात्रभर झोपले नाही. झोपायला सांगितलं तर ऐकलं नाही त्यांनी. मम्मी फ्रेश आहे ना मम्मी. सो मित्रांनो 7:55 गाडी आता 9:45 आली. ही गाडी तशी बदनामच आहे लेट यायसाठी. यांच्यामुळे मी पण भूक लागली आता मला. सो मित्रांनो फायनली गाडी आली. एवढा लेट का झाली गाडी हे कोणाला काय माहिती. असं वाटतं एवढं आम्ही जनशताब्दीने पप्पा तर आतमध्ये जाऊन बॅग सगळंच पडणार. ही बघा गाडी आली फायनल. चलो कोकण. कुठे राहिलेली ग? सावकाश सावकाश. अहो जा जा आतूनच जा. उलटे कुठे येते आतून जा. चला चला चलो कोकण. एसी आहे. एसी आहे का? हे बघा एसी कोच आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव. बाय मम्मी. बाय बाय. आणि सगळेच म्हातारे आहेत. कोण वर चढेल कोण खाली आहे त्यांना माहित नाही. आत्ते म्हणा पहिलेच बसून मोकळी. हे सगळे उभे आहेत. आवाजच येत ना आतमधलं. पप्पाचं बटन पण उघडलंय. पप्पाच्या शर्टचं बटन उघडलंय. ही बाई बसली नाही ती मोबाईल बघायला लागली. बाय बाय बाय. चला गाडी चालली. दरवेळीचा हा माझा क्षण खूप भाऊक असतो कारण मला जाता येत नाही. पण 7:55 गाडी 10ला आली. याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? का लेट झाली असली गाडी मला माहिती आहे. सो मित्रांनो मम्मी पप्पाला सोडलं. ट्रेनमध्ये चढतच होतो तेवढ्यात माझ्या ऑफिसचे मित्र भेटले मला. जुन्या ऑफिसचे WNSचे. हॅलो. हा प्रथमेश आचरेकर आणि हा केन डिसूजा. आणि अजून 2 जण आहेत ते आता डोंबिवलीला भेटणार आहेत. चला मित्रांनो माझे ऑफिसचे जुन्या ऑफिसचे मित्र भेटले ह्याचा तर आनंद आहे. पण ॲक्च्युली आता आम्ही ज्या कारणासाठी चाललो आहे ते खूप वाईट आहे दुःखद आहे. ॲक्च्युली आमचा एक मित्र आहे सुयोग जाधव म्हणून. त्याचे वडील एक्सपायर झाले. सो आम्ही आता सगळे तिकडे त्याला हाक मारायला चाललो. सो तिकडचं काही कव्हर करणार नाही पण बाकी या मित्रांना भेटून आनंद वाटला हे त्यांना सांगितलं. सो मित्रांनो अजून आपला परिवार ॲड झालेला आहे. ब्लॉगर संजय मयेकर आणि सर यांचं नाव विसरलो मी खरंच. निशिकांत. अरे हां यांना ओळख आता ओळखलं. सो आम्ही आता ॲक्च्युली मी सांगितलं ना आम्ही सगळे मिळून चाललोय सुयोगच्या घरी. चांगलं ओकेशन नाही आहे पण त्याच्या निमित्ताने हे सगळे भेटले. मला ह्याचा खूप आनंद आहे. चला मी लावलं चल. सो आम्ही त्या मित्राला भेटून आता झालं आहे आमचं. आणि आम्ही आता इकडे चटकी मिसळ खायला आलो. सगळे मित्र जुने परत भेटले तर. अरे चला बाहेर कशाला थांबले? जागाच नाही. अरे जागाच नाही. चटकी मिसळ जुन्या मित्रांसोबत. स्लोगन बघाय चटकी मिसळ. मिसळ रंगे चटक संगे. वा. बसा 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 इकडे बसून. आणि दोघं इकडे बसतो.
भरवा भरवा रे मित्र प्रेम एक घास भरवा दिला. वा वा बघा म्हणून WNS ला परत जायचं वाटतं मला. थँक्यू. ही बघा आली चटकी मिसळ. त्याला स्किप केलं त्याने इकडे बघितलं माहितीये का. पहिले 2 प्लेट तिकडे गेले मग त्याला वाटतं तिसरी आहे. सोलकडीवर संपवतोय आम्ही. हा व्हिडिओ बघून माझी बायको मला संध्याकाळी परत घेऊन येईल वाटते. तो WNS मधल्या जुन्या मित्रांना भेटून मला खूप बरं वाटलं. तुम्हाला कसे वाटले माझे मित्र? त्या सगळ्यांना भेटून मला माझ्या WNSच्या आठवणी ताज्या झाल्या. बरं वाटलं. चला आता मी जो सकाळी निघालो आहे तो आता डायरेक्ट घरी जाणार. बघूया ओवीचं रिॲक्शन काय आहे मला बघून, कारण ती आई बाबांना भेटली नाही आहे ना. बघत राहा. सो मित्रांनो मी घरी पोचलो आहे आणि इकडे बघा कोण बसले. तिला माहीतच नाही आई बाबा गावी गेले. माहिती मग उठले का नाही? बघितलं ते सोडा आई बाबा गेले गावी. तिला काय नाही बाय करायला पण नाही उठली पोरगी. झोपून गेली. मग आता बाय कसं करणार त्यांना? उठवलंच नाही मला. उठवलं नाही. इतर वेळी उठता ना बरोबर. उठवलं नाही मला. उठवलं असतं तर उठले असते. हो नाही बाई बाबाच बोलले नको उठू तिला म्हणून. इकडे बाय बोला. बाय बाबा. हॅपी जर्नी बोला. हॅपी जर्नी. बाहेरून किती पण खाऊन आलं तरी घरी येऊन परत जेवावं लागतं. तुम्ही सकाळी बोलले होते मी पोहे खाणार आहे माझ्यासाठी ठेवशील म्हणून ते पोहे मी ठेवले आहेत. ओके. सो आम्ही आता हे जेवतो. हे बघा खिचडी पण गेली. तुम्ही पण जे बोलले तेच बनवलं जेवायला. मी फक्त खिचडीच खाईन म्हणून फक्त. गुड इव्हनिंग गाईज. सो मी आता उठलोय आणि आता ही मस्त कसली चहा बनवली तुम्ही? आल्याची चहा बनवली. वेगळी टेस्ट लागते. आणि आता प्रणिता इकडे बसली आहे ऑर्डर कंप्लीट करून. मित्रांनो उद्यापासून प्रणिता पण एका कोर्स जॉईन करते चॉकलेटचा. चॉकलेटचं नाही प्लीज. मग कसला आहे? बेकिंग. A to Z बेकिंग कोर्स करणार आहे. सो उद्यापासून प्रणिता पण सकाळी लवकर जाणार. सो हे जे पिल्लू आहे याची जबाबदारी माझ्यावर असणार आहे. कल से तू है और मैं है. अच्छी ऑर्डर. अरे वा अच्छा किड स्पेशल बॉक्स आहे. ही ऑर्डर मला डिलिव्हर करायला जायची आता थोड्याच वेळात. हे बघा थांबा. आज प्रणिताने हे बनवून पॅक सुद्धा केलंय. हे काय भलतं झालं. चिकन लॉलीपॉप आलं. दुसऱ्या साईडला स्वाईप केलं मी. सॉरी. हां हे बघा. सो ही ऑर्डर आता मला पोचायला जायची आहे. घ्या. छान. ओके मित्रांनो आम्ही आता ही चॉकलेटची ऑर्डर घेऊन स्वतः ओवीस चोको फॅक्टरीची ब्रँड ओवी सावंत हे चॉकलेट घेऊन चालले डिलिव्हरीला. कसं वाटतंय ओवी? बोला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. खाण्यापिण्याची सोय. फळदेव माते की जय. सो मित्रांनो ऑर्डर डिलिव्हर झाली आहे आणि त्यांनी विचारलं ओवीला हाऊ इज युअर डे टुडे. ओवी नुसतं फाईन फाईन बोलली. फाईन म्हणजे चांगलं बोलली. कसं वाटलं स्वतः हाताने डिलिव्हरी देताना? कसं वाटलं? मित्रांनो ओवी बाहेर आली आणि मला खर्चात नाही पाडलं असं कधीच झालं नाही आहे ना. बाहेर आले आणि खर्चात पाडलं नाही असं कधीच झालं नाही ना. पैसे खर्च करायला लावलेले. हां समजलं. त्यांना समजलं की काय बोलतोय ते ना. सबस्क्रायबर्सला आपल्या. ओवी मला घेऊन जाते. कुठे जात आहे? आली ओवी. आले मी आज. ओवी बघा आता सगळं एक. अरे अजून विचारच करते काय घ्यायचं पटापट घ्या. एवढं सारं आहे तर कन्फ्यूज झाले काय? घ्या तुम्हाला पाहिजे ते घ्या लोक. चल काट डालूंगा. चला आहे बघ. सो ओवी फायनली थांबली आहे एवढ्यावर. चला ओके ना. कमी पडलंय.
आता कोण आवडतं एक कशी हलकट रे. चला मित्रांनो, आम्ही 10 रुपयाचे 2 इरेजर घ्यायला गेलो त्याच्याकडे. अरे बाई हे तर पूर्ण सगळं घेऊ. हे 10 रुपयाची इरेजर. किती दिवसात तोडणार झालं. तोडणार पाण्याची बॉटल कशाला का आहे तुमच्याकडे? सो मित्रांनो, 10 रुपयाचा इरेजर कसा दिसतो दाखवतो तुम्हाला. हे बघा. 10 एक 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 व्हेरी गुड. एक एक एक. आणि एवढं सगळं देऊन काय पप्पा आवडता. पप्पा आता चुप. पप्पा आवडता. असो. सो आय होप ओवीला हे सगळं आवडलं असेल. आणि आता हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. पण उद्यापासून आता कसरत असणार आहे माझी आणि ओवीची. कारण उद्यापासून मी तुम्हाला बोललो ना प्रणिता नसेल. सो उद्याचा पण ब्लॉग नक्की बघा. आणि आता हा ब्लॉग ओवी एंड करेल. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच मराठी. तोपर्यंत मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.